श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात दोन प्रकारची माणसं असतात. आपण धावताना पडलेलो बघून उचलणारी एक माणसं असतात आणि दुसरी म्हणजे आपण धावताना पडलेलो बघून हसणारे एक असतात. आपलं नशीब एवढं खराब आहे की दुसरं जी दोन नंबरची माणसं असतात ना तीच आपल्या जवळची आणि रक्तातली माणसं असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यावर जळणाऱ्या नातेवाईकांचे 15 गुण मी तुम्हाला सांगणार आहे. ते जर त्यांच्यात आढळले तर समजून जावा तुमच्या नातेवाईक तुमच्यावर खूप म्हणजे खूप जळतात. पहिली गोष्ट म्हणजे खोटं कौतुक करणे. हे नातेवाईक आपल्या तोंडावर ना आपलं बद्दल ना एवढं भरभरून बोलतात. म्हणजे बघा, आपल्याला एखाद्या म्हणजे एखाद्या व्यवसायात छानशी आपली प्रगती झाली असली ना तर आपलं तोंड भरून कौतुक करणार, पण पाठीमागे ना आपल्याबद्दल काही ना काहीतरी बोलत असणार. म्हणजे त्यांचं जे कौतुक असतं ना ते खोटं असतं. त्यांना आपल्याला म्हणजे काहीतरी मिळालं याचा मनापासून कधीच आनंद झालेला नसतो. फक्त जगाला दाखवण्यासाठी ते आपलं खोटं कौतुक करत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आनंदात उणिवा शोधणे. जर तुम्ही एखादं घर घेतलं असेल, तुम्हाला खूप आनंद झाला, तर आपण आनंदाने आपल्या नातेवाईकांना सांगतो मी खूप छान घर घेतलं आहे, तर नात्यामध्ये ते दोष काढणार. या एरियात कशाला घेतलंयस, 1 BHK का घेतलास, 2 BHK घ्यायचा. म्हणजे ना आपल्या आनंदात ना कुठं उणिवा काढणार आणि आपल्याला कसं त्रास होईल, आपल्या आनंदावर कसं विरजन होईल ना हे सगळ्यात पहिल्यांदा बघत असतात. हे त्यांचं कामच असतं आणि आपण एवढ्या हौसेनं सांगायला जातो त्यामध्ये त्यांना कौतुक अजिबात नसतं. तिसरी गोष्ट म्हणजे सतत तुलना करणे. एखादे आपलं ना आपल्याशी बोलताना ना नेहमी सांगणार, हा तो बघ किती पुढे गेला, तू बघ तुझा मित्र बघ किती पुढे गेला. म्हणजे ना आपलीच तुलना ना दुसऱ्यांसोबत करणार किंवा स्वतःच्या मुलांसोबत करणार किंवा असं बघा कमी लेखलं जातं. तुम्हाला तर अनुभव आले असतील की आपली सतत तुलना केली जाते, आपल्याबद्दल कधीच चांगलं बोललं जाते. चौथी गोष्ट म्हणजे पाठीमागं चर्चा करणे. असं ना तोंडावर ना आपल्याबद्दल एवढं छान बोलत असतात ना की, आणि तुम्ही मला एक सांगा, आपल्याबद्दल जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांनाच माहित असतं ना, बाहेरच्या माणसांना काय माहिती असतं. पण ही लोक ना आपल्या तोंडावर चांगलं बोलतात पण आपल्या पाठीमागं ना आपल्याशी चर्चा करतात. म्हणजे आपल्याबद्दल ना चांगले जरी गुण असले ना तरी लोकांना वाईटच फुलवून सांगतात. हा ती तशीच आहे, ती अशीच करते. म्हणजे तोंडावर एक बोलायचं आणि पाठीमागं वाईट एक बोलायचं. पाचवी गोष्ट म्हणजे चुकांवर लक्ष ठेवणे. तुम्ही 100 कामं बरोबर करा आणि एक फक्त चूक करा. तुम्हाला ना ती 100 कामं ते लगेच विसरून जाणार, पण एक केलेली चूक आयुष्यभर तुम्हाला लक्षात आणून देणार. वारंवार की तुम्ही कसं चुकलेला, काय झालेलं जरी तुमच्या लक्षात नसलं ना तरी आपल्या नातेवाईक ना ते लक्षात आणून देतील. पण त्याच्याऐवजी तुम्ही 100 कामं केलेली असू द्या, अजिबात चांगल्या कामांच्याकडे त्यांच्या लक्ष नसतं. फक्त ते वेळच बघत असतात. त्यांना ना पाहिजेच असतं की हा कधी चुकतोय मी कधी सांगतोय. सहावी गोष्ट म्हणजे चुकीचा सल्ला देणे. आपण जर एखाद्या व्यवसायात प्रगती करत असेल किंवा काही असू द्या कुठेही प्रगती करत असेल आणि आपण जर त्यांना विचारायला गेलो ना तर आपल्याला ते चुकीचा सल्ला देतात. त्यांचं एकच टार्गेट असतं, हे पुढे गेले नाहीत पाहिजे. आपला पाय कसा खेचला जाईल ना हेच ते बघत असतात. देतात चुकीचा सल्ला देतात, तोंडावर आपल्याला गोड बोलतात आणि समजून सांगतात, पण चुकीचा सल्ला देतात. सातवी गोष्ट म्हणजे तुमच्या यशाचं श्रेय स्वतःकडे घेणं. एखाद्या गोष्टीत आपल्याला यश मिळालं ना तर ते सगळ्या जगाला वारंवार असं सांगत असतात, मी होतो म्हणून त्याला यश मिळालं, नाही तर त्याला कुठलं यश मिळतंय, आम्ही होतो म्हणून त्याला मदत केली, आमच्यामुळे तो पुढे गेला. ज्यावेळेला आपल्याला गरज असते त्यावेळेला हे नातेवाईक ढुंकून सुद्धा बघत नाहीत. पण आपण पुढे गेलो, आपण यशस्वी झालो की मग आपल्या लगेच स्तुती करायला, नाही आमच्यामुळे झालं बरं का, आम्हीच त्यावेळेला मदत केली, आम्ही होतो म्हणून झालं, नाही तर त्यांचं कुठलं येत आहे. म्हणजे असं म्हणजे आपण जे काम केलं, आपण मेहनत केली त्याकडे ते बघत नाहीत. पण त्यांनी कसं थोडीशी मदत केली ना ते जगाला एवढं बढाया देऊन सांगत असतात. म्हणजे सगळं श्रेय ते स्वतः घेत असतात. आठवी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील आनंदाच्या प्रसंगी गायब होणं. आपल्या घरात एखादं शुभ कार्य असलं किंवा आपल्याला कुठेतरी सत्कार असला, आपल्या बाबतीत काय चांगलं आनंदाची गोष्ट घडत असली ना की त्यांना एवढं वाईट वाटतं की ते डायरेक्ट गायबच होतात. का तर त्यांना आपला आनंद सहन होत नाही. मग सांगणार माझं कामच आहे, मी मीटिंगलाच होतो, मी बिझीच होतो, काही ना काहीतरी, किंवा मी आजारीच होतो, असं कारण सांगून ना ते आपल्या आनंदाच्या कार्यक्रमाला कधीच हजर राहत नाही. नववी गोष्ट म्हणजे तुमची सतत नक्कल करणे, पण श्रेय तुम्हाला द्यायचंच नाही. आपण कसं वागतोय, आपली भाषा काय, आपलं राहणीमान कसं आहे, शिवाय आपलं घर कसं आहे, आपण कोणत्या क्षेत्रात प्रगती केली, हे ना सगळं त्यांना जाणून घ्यायचं असतं. त्याप्रमाणे ना ते करत सुद्धा असतात. पण ना श्रेय फक्त आपल्याला देत नाहीत, आपली हुबेहूब नक्कल करायचा प्रयत्न करतात. आपल्याकडे जसं आहे तसं त्यांना पाहिजे असतं, पण श्रेय त्याचं आपल्याला देत नाही, ते श्रेय स्वतःकडेच घेत असतात. 10वी गोष्ट म्हणजे सतत नकारात्मकता पसरवणे. काही असू द्या, आपण एखादी गोष्ट त्यांना सांगायला गेलो ना, हा कशाला करतोयस,
तू अपयशी होणार आहेस, कोण तेव्हा पुढे गेले, कशाला, म्हणजे ना निगेटिव्हच बोलायचं. तुम्ही जा बघा, विचारा आपल्या जवळच्या नातेवाईकांना, सांगा एखादी मी गोष्ट करते. साधा आता युट्यूबचा चॅनल खोलायचा, तुम्ही विचारा गेला ना मी युट्यूब चालू करते, कशाला, कुणाचा चाललाय चॅनल, ते तुझा चालणार आहे, कशाला असला उद्योग, त्यापेक्षा आपलं दुसरं काहीतरी काम, म्हणजे कुठलंही काम करायला जावं, त्यामध्ये नकारात्मक कसं बोलायचं नाही त्यांना चांगलं माहित असतं. सगळ्या निगेटिव्ह तुम्हाला कमेंट देणार की तुम्ही पुढे जाणारच नाही. 11वी गोष्ट म्हणजे अपमान करणे. विनोदाच्या नावाखाली आपल्या चार चौकात आपण उभे असतो आणि ना फटकन आपल्याला काहीतरी बोलणार, मग आपल्याला त्यावेळेला राग येतो, मग आपल्याला आपण रागवले असं त्यांना वाटलं की म्हणणार अरे मी चेष्टा करत होतो, तू एवढं सिरियसली घेतलंस, अरे मी असंच तुझ्या हसत खेळ, तुझी चेष्टा पण करायची नाही का, असं ना चार चौकात लगेच बोलणार. पण त्यांना तर आपला अपमानच करायचा असतो, पण बोलताना असं दाखवणार ना की म्हणजे अपमान करणार आणि बोलताना असं दाखवणार की मी तुझी चेष्टा करत होतो आणि परत तिथं म्हणणार हा मी माफ करतो. पण चार चौघांच्या सोबत आपल्याला कसं लागेल, आपल्या मनाला कशी जखम होईल ना, म्हणजे असं उद्देशून बोलणार असे असतात बघा. 12वी गोष्ट म्हणजे तुमच्या आनंदाची बातमी ऐकताच विषय बदलणे. आपण बघा एखाद्या गोष्टीत आपल्याला असं काहीतरी यश मिळालं असलं तर आपण किती आनंदाने सांगायला जातो, अरे मला नाही ह्या गोष्टीत ना खूप यश मिळालं, खूप आनंद झाला. त्यावेळेला ना ते नेमकं विषय बदलणार, अरे ना मी तिकडं गेलेलो आणि तिकडे असं झालं, इकडे गेलेलो इकडे असं झालं, तुला हे माहितीये का, ते माहितीये का. म्हणजे आपल्याला आनंद झालाय किंवा आपल्याला यश मिळालं याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं, त्यांना फक्त त्यांचं पाहिजे असतं. 13वी गोष्ट म्हणजे गरजेपुरता संपर्क ठेवणे. त्यांना ज्या वेळेला गरज पडेल ना त्यावेळेला आपली आठवण येते, पण आपल्याला गरज पडेल त्यावेळेला त्यांना आठवण पण येत नाही, किंवा इतर वेळेला त्यांना आपली आठवण पण नसते. पण एखादं त्यांच्याकडे काम निघू द्या ना, त्यांना जर होत नसलं तर त्यावेळेला लगेच आपण आठवणार, लगेच आपल्याला फोन करणार, आपल्याशी गोड बोलणार, जणू काही हे आपले खूप जवळचे नातेवाईक, आणि इतर वेळेला आपल्याला ते कधी विचारत पण नाही. 14वी गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती त्यांना जाणून घ्यायची असते. तुमचा पगार किती आहे, तुमचा बँक बॅलन्स किती आहे, तुमच्याकडे सोनं नाणं किती आहे, तुम्ही किती कुठं गुंतवणूक केल्या, हे त्यांना जाणून घेण्यात ना खूप रस असतो. बाकी तुमच्या आयुष्यात काय चाललंय ना हे नसतं बघायचं. आता बघा एखादा भेटला तर तुम्हाला विचारतो का तू कशी आहेस, तू काय कमवतेस, कुठे खर्च करतेस, कुठं असतेस, तुझा बँक बॅलन्स किती आहे, सोनं नाणं किती आहे, तू किती कमवलंस, हेच विचारतात. पण बाबा तू कशी आहेस काय असलं कोणी विचारत नाही, फक्त त्यांना आपल्या आर्थिक परिस्थिती जाणून घ्यायची असते. 15वी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात आणि बऱ्याच वेळेला ना आपलं काय चाललंय ना हे ते सोशल मीडियावरून बघत असतात. आपण एखादा स्टेटस ठेवला, एखादी पोस्ट टाकली की पहिले ते बघतात, पण लाईक कमेंट अजिबात करणार नाही, तर फक्त बघणार. त्यांना बघायचं असतं बाबा आपल्या आयुष्यात काय चाललंय. बघा या व्हिडिओमध्ये मी जे काही गुण सांगितले ना ते आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या मध्ये असतात, याच्यावरून समजून जावा आपल्यावर जळणारे नातेवाईक आहेत. मग काय करायचं अशा नातेवाईकांना, आता बघा अशी नाती तर तोडू शकत नाही, पण जेवढ्याच तेवढं राहायचं. त्यांनी काय सांगितलं ना आपल्या कानापर्यंत येणार नाही एवढं बघायचं, हा म्हणायचं बरं ठीक आहे, ते काय म्हणतील ना तू असाच आहे तसाच हो म्हणायचं, शांत बसायचं आणि पुढे जायचं. तुम्हाला तर माहित आहे सूर्य ज्या वेळेला सकाळचं उगवतो त्यावेळेला ना काही जणांना खूप छान वाटतं, सूर्य उगवला किती त्याचे किरण पडतात, किती प्रसन्न वाटतं, तर काहींना तो नको वाटतो, ऊन लागतंय, किती त्रास आहे. म्हणजे तो मावळेपर्यंत प्रत्येकाची वेगवेगळी मेंटॅलिटी असते. पण सूर्य काही उगवायचं सोडतो का नाही, तो सकाळी उगवतो संध्याकाळी मावळतो, त्याचा तो काम करत असतो. अगदी तसंच आहे आपल्या आयुष्यात सुद्धा. आपल्याबद्दल एखाद्याला चांगलं वाटेल, एखाद्याला वाईट वाटेल, म्हणून काय आपण पुढे जायचंच नाही का, आपलं आपण पुढे जायचं. त्यांना काय म्हणायचंय ती म्हणू द्या, अजिबात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. अशा नातेवाईकांच्या संपर्कात राहायचं, पण जेवढ्याच तेवढं राहायचं. ज्या त्यावेळी नाही म्हणायला शिकायचं. उगाच त्यांचा आपण ना एवढा लोड घेतो की ते काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, त्यांना काही सुद्धा फरक पडत नाही. कारण आपल्याला जगवायला किंवा आपल्याला काही चार पैसे द्यायला किंवा आपली चूल पेटवायला ते येत नाहीत. फक्त आपलं कसं वाईट होईल ना हे बघायला ते पहिल्यांदा असतात. आनंद बघा दुःख ज्या वेळेला येतं ना त्यावेळेला येतात, पण ना आपल्या दुःखात आपण जास्त कसं डुबून आहे तेवढं बघत असतात. अशी लोक तुमच्या सुद्धा जवळ असतील बघा.